नमस्कार, मी आशिष जाधव. 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. वाढीव वीज बिलावरून भडका उडालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आहेत. विरोधकांनी म्हणजेच भाजपनं आज रस्त्यावर आंदोलन सुद्धा केलेलं आहे. सरकार म्हणतंय की वाढीव वीज बिल त्यातनं कुठलाही दिलासा तुर्तास तरी वीज ग्राहकांना म्हणजेच जनतेला देऊ शकत नाहीये, कारण विजेची थकबाकीच खूप झालेली आहे. जवळपास 67,000 कोटी रुपयांची थकबाकी ही महावितरण किंवा वीज कंपन्यांची झाली आहे. आणि या थकबाकीला सध्याचं महाविकास आघाडी सरकार हे मागच्या भाजप सरकारला, फडणवीस सरकारला जबाबदार धरत आहे. तर सध्याची जी वाढीव वीज बिलं आहेत त्यामध्ये नेमकी सूट आपण काय देऊ शकतो याविषयी मात्र अजूनही ऊर्जा मंत्री किंवा सरकारमधलं कोणीही मुख गिळून बसलेले आहेत. आजही ऊर्जा मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चकार शब्द वाढीव बिला संदर्भात काढलेला नाही. किंबहुना आहे त्या रीडिंगनुसार वाढीव बिलं तुम्हाला द्यावीच लागतील हीच भूमिका कदाचित ते त्या भूमिकेवरती कायम आहेत. प्रश्न हा आहे की पुन्हा एकदा जर का वीज ग्राहकांना वाढीव बिलाचा मुद्दा हा महत्त्वाचा वाटत असेल आणि त्याचा भडका हा रस्त्यावरती राजकीय पक्ष उडवत असतील आणि लोकांनाही म्हणजे जे वीज ग्राहक आहेत त्यांनाही असं वाटत असेल की वीज बिलं ही वाढीव दरानं, वाढीव फरकानं आलेली आहेत, ही अवाजवी वीज बिलं आहेत, तर त्यातून सरकार किंवा राज्य सरकार तोडगा का काढत नाही? राज्य सरकारला तोडगा का काढायचा नाही आहे? राज्य सरकारला वीज बिलांमध्ये ग्राहकांना सूट का द्यायची नाही आहे? याच प्रश्नावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. चर्चा सुरू करण्यापूर्वी गेल्या 2 दिवसांमध्ये वाढीव वीज बिलांवरून जे आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेले आहेत ते एकदा बघा. आमचं सरकार आम्ही दिलं यांना, तेव्हा 41,000 कोटी थकबाकी राहूनही तीनही कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या. आणि आता सांगतात हे जे कंपनी प्रॉफिटमध्ये होती ती कंपनी लॉसमध्ये आली 11 महिन्यामध्ये. आणि याचं कारण सांगतात आम्ही वीज बिलाची माफी देऊ शकत नाही. हे सपशेल खोटं आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ती चौकशी आम्ही निश्चितपणे करणार, कारण कसं आहे की मार्च 2014 अखेर महावितरणची एकूण थकबाकी 20,735.9 कोटी इतकी होती. मार्च 2020 मध्ये सदर थकबाकी 59,832.8 कोटी एवढी झाली. पहिल्यांदा सांगितलं वीज बिल माफी देऊ आणि आता लक्षात आलं की देता येत नाही आहे. त्यावेळी चौकशी करा ना, पाहिजे तेवढा चौकशा करा. खरं म्हणजे चौकशी केली तर लक्षात काय येईल सांगतो. ही सगळी थकबाकी काँग्रेस एनसीपीच्या काळातली आहे. आधी 12 रुपयाने 11 रुपयाने झाला असेल हिंमत तर त्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे. यांच्यात हिंमत नाही. हे नुसत्या चौकशा अनाऊन्स करतात, काही करू शकत नाही. मी चर्चेला सुरुवात करतो. आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. याशिवाय आपल्यासोबत प्रताप होगाडे आहेत, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे. तसंच आपल्यासोबत विलास देवळे आहेत, जे वीज ग्राहक कार्यकर्ते आहेत नाशिकहून. मी चौघांचंही या चर्चेत स्वागत करतो. आणि सुरुवातीला जाणीवपूर्वक चंद्रशेखर बावनकुळे, जे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि या क्षेत्रामध्ये बरंच काम केलेले जाणकार आहेत, म्हणून त्यांच्याकडे जातोय. आरोप प्रत्यारोप हे नंतर. आधी चंद्रशेखर बावनकुळे, मला हे तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, तुम्ही सुद्धा बारकाईनं फॉलो करत होतात. लॉकडाऊनचा काळ हा सुरू झाला, म्हणजे 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं. त्यानंतर 2 महिने स्ट्रिक्टली, फार कठोर असं लॉकडाऊन हे देशासह राज्यात पाळलं गेलं. आणि तेव्हापासूनच हा घोळ सुरू झाला. म्हणजे मार्च महिन्यांच्या बिलापासूनच घोळ सुरू झाला. त्यानंतर त्या दरम्यानच म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटी MERCनं सुद्धा नवं दरपत्रक लावलं. आणि मग रिवाइज बिलं येणार आहेत, ती कशी असणार, काय असणार, या विवंचनेत महावितरणचा
वीज ग्राहक होता, तसंच इतर ज्या कंपन्या आहेत त्यांचाही वीज ग्राहक, मग त्या बेस्ट असेल किंवा अडानी पॉवर्स असेल किंवा टाटा असेल, ही सुद्धा आणि काही ठिकाणी मुळा प्रवराची सुद्धा. तर अशा वेळी ही जी वाढीव बिलं आलेली आहेत, महावितरणचा जर का आपण विषय काढला तर रीडिंग न घेता परस्पर सरासरी बिलं म्हणून ही दिली गेली आणि ती सरासरी सुद्धा अव्वाच्या सव्वा निघाली. नंतर असं सांगण्यात आलं की आपण त्याच्यातला फरक तपासून घ्या, तांत्रिक बाबी समजून घ्या, त्यात आम्ही काही पोस्ट करेक्शन करू. नंतर सरकारच्या वतीनं म्हणजेच ऊर्जा मंत्री सांगायला लागले की काही ना काही दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. MERCनं सुद्धा सांगितलं की हा फरक बघा, वाढीव फरक बघा आणि त्यातनं काही सवलत देता येते का, तसं तुम्ही करा. शेवटी परवा नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री असं सांगतायत की सॉरी, आम्ही तुम्हाला वीज बिलांमध्ये सूट देऊ शकत नाही. जी वीज बिलं वाढीव फरकानं किंवा वाढीव आली असतील ती तुम्हाला भरावीच लागतील. मला प्रश्न हा सविस्तर विचारण्यामागे हाच हेतू आहे माझा की तुम्ही यामध्ये काय बघता. अनागोंदी झाली तर ती कुठल्या स्तरावरती झाली? मंत्री महोदयांच्या स्तरावर झाली का? महावितरणच्या प्रशासनाच्या स्तरावरती झाली का? खाली जे महावितरणचे कर्मचारी आहेत त्यांच्या स्तरावरती झाली का? महावितरणमधला सावळा गोंधळ हा कारणीभूत आहे का वाढीव बिलांना? रीडिंगच झालं नाही, रीडिंग केलं गेलं नाही, मग त्यांना आदेश कोणी दिले? इथपासून जर का सुरू केलं तर आपल्याला प्रश्नाच्या मुळाशी जाता येईल. चंद्रशेखर बावनकुळे. महावितरणनी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अशी जे बिलं दिले ते बिलं ॲव्हरेज बिलं दिले. आणि ॲव्हरेज कुठलं घेतलं तर मागच्या वर्षी मार्च एप्रिलच्या काळामध्ये जे वीज वापर ज्यांनी केला ग्राहकांनी तो यावर्षी लावला. आता मला सांगा की मार्च एप्रिल मे जून हे 4 महिने कडक लॉकडाऊनमध्ये होते आणि आपण काय म्हणतो मागच्या वर्षी मार्च एप्रिल मे जूनचं ॲव्हरेज बिलिंग करू. मला सांगा जेव्हा संपूर्णच बंद लॉकडाऊन होतं, सारे व्यवसाय बंद होते, इंडस्ट्री बंद होत्या, त्या ठिकाणी दुकान बंद होते, 12 बलुतेदार व्यवसाय बंद होतेच, अशा वेळी तुम्ही हे म्हणाल की मागच्या वर्षीचं तुम्ही ॲव्हरेज यावर्षी लावतो. मी यांना उदाहरणं दिले आहेत. एका जिल्ह्यातले एका शहरातले असे 50-50 बिलं पाठवले आहेत ज्याच्या घरी फक्त एक लाईट आहे, त्यालाही 50-50 हजार रुपयाचं बिल पाठवलं आहे. कोणीही एजन्सी रिडिंगला गेली नाही, महावितरणचे अधिकारी रिडिंग करतच नाही आणि त्यामुळं केवळ सावळा गोंधळ मानून ठेवला त्यांनी आणि या सावळा गोंधळामध्ये ॲव्हरेज बिलिंग करण्यात आलं. आणि अव्वाच्या सव्वा म्हणजे काय झालं की एखाद्या व्यक्तीला जर 300 युनिट वीज वापर असेल, 4 महिन्याचं जर त्याचं ॲव्हरेज बिलिंग केलं ते 1200 युनिट केलं. प्रत्येक महिन्याचं बिलिंग केलं असतं त्याला 300 युनिटचा महिन्याचा रेट लागला असता. आता यांनी 4 महिन्याचं बिल पाठवलं, 4 × 300 1200. आता 1200 युनिटचा त्याला स्लॅब लागला म्हणजे 14-15 रुपये रेट लागेल. एकीकडे रेट वाढवून लागले कारण तुम्ही ॲव्हरेज बिलिंग केलं, दुसरीकडे ॲव्हरेज बिलिंग करताना मागच्या वर्षीचा तुम्ही अंदाज घेतला. खऱ्या अर्थाने हे सारा सावळा गोंधळ आहे. आणि एखाद्या वेळी सरासरी वीज बिल देता येतं पण नंतर ते वीज बिल तात्काळ दुरुस्त करायला लागतं असे MERC निर्देश आहे. MERCने सांगितलं आहे की बाबा तुम्ही ॲव्हरेज बिलिंग दिलं तर ॲव्हरेज बिल दुरुस्त करा आणि मग वसुली करा. आता काय केलं आहे, आता 1 कोटी वीज ग्राहकांना यांना नोटिसा दिल्या. 1 कोटी वीज ग्राहकांना म्हणजे या राज्यातल्या 12 कोटी जनतेपैकी 5 कोटी जनता याच्यामध्ये भरडले जाणार आहे. आणि नोटिसा काय दिल्या की तुम्ही ते बाकीचे नंतर करा, आम्ही नंतर तुमचं दुरुस्त काय करायचं ते करू, पहिले पैसे भरा, पहिला आमची त्या ठिकाणी थकबाकी भरा, नंतर आम्ही दुरुस्त करू. एकीकडे हे सांगितलं, दुसरीकडे सांगितलं की आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडची सवलत देऊ. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, मुख्यमंत्री बोलले, ऊर्जा मंत्री बोलले, काहीच केलं नाही. दिवाळीपूर्वी सांगितलं की दिवाळीत गोड बातमी देतो, दिवाळी संपतापूर्वी सांगितलं आता आमची क्षमता नाही, आम्ही करू शकत नाही. मार्चमध्ये सांगितलं बजेटच्या वेळी की अरविंद केजरीवालनी जसं दिल्लीमध्ये 100 युनिट माफ केले तसे 100 युनिट माफ असणाऱ्या ग्राहकांना आम्ही 5 वर्षापर्यंत वीज माफी देऊ. आता सांगतात केंद्राने आम्हाला मदत केली नाही. ही कंपनी महाराष्ट्र सरकारची आहे, ही कंपनी केंद्र सरकारची नाही आहे. तुम्हाला जर द्यायचं नव्हतं सवलत किंवा वीज बिल माफी
तर तुम्ही ती जाहीर नव्हती करायला पाहिजे. कोणी ग्राहक तुमच्याकडे आला नव्हता, कोणी भाजपचा विरोधी पक्षाचा नेता तुमच्याकडे आला नव्हता तुम्ही वीज बिल माफ करा म्हणून की सवलत द्या म्हणून. तुम्ही जाहीर केलाय आणि त्यामुळं तुम्ही जाहीर केल्यामुळं आता सांगता केंद्र, आता केंद्र झालं, आता सांगतात आमच्यावर थकबाकी आहे. ही थकबाकी कशाची आहे? जेव्हा 2014 आम्ही सरकार स्वीकारलं तेव्हा 16,000 कोटी थकबाकी होती. जेव्हा 2019 सरकार यांनी घेतलं तेव्हा ती 41,000 कोटी झाली. आणि यापैकी 41,000 कोटी कशी झाली तर 30,000 कोटी रुपये आम्ही आमच्या सरकारच्या काळात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश काढला होता की 5 वर्ष शेतकऱ्याकडनं कुठलंही विजेचं बिल घेऊ नका. प्रताप होगाडेजी या चर्चेमध्ये आहेत, त्यांना माहीत आहे, त्यांनी अनेक वेळा संघर्ष केला आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या वीज बिलाबद्दल आम्हाला चौकशी करायला लावली होती, ती चौकशी आम्ही पूर्ण केली. खऱ्या अर्थाने 5 वर्षात जी थकबाकी वाढली ती 5 वर्ष शेतकऱ्यांना 45 लाख शेतकऱ्यांना एकही विजेचं बिल वसूल आम्ही केलं नाही आणि म्हणून ती थकबाकी 41,000 कोटी झाली. आत्ता थकबाकीचं नाव सांगताय. वीज बिल माफीला किंवा सवलतीला थकबाकीचं सांगायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारनं अनेकदा आपल्या बजेटमधनं कंपनीला पैसे देऊन वीज कंपन्याला पैशाचा पुरवठा करून विजेचे बिल माफ केले आहे. यावेळी हेच करण्याची गरज आहे. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री यांनी बसून संपूर्ण खर्च 5,000 कोटीच्या वर नाही आहे. मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिन्याचे वीज बिलं 0 ते 100, 100 ते 300 या 2 कॅटेगऱ्या आणि 0 पासून 100 पर्यंत तुम्ही जे घोषित केलं ते याला 5,000 कोटी रुपये लागतील. 5,000 कोटी रुपये तातडीनं सरकारने आपल्या बजेटमधनं आपल्याकडनं कंपनीला द्यावे. कंपनीला सांगावं हे सर्व बिलं स्क्रॅप करा, 0 करा. हे सांगता येतं, हे अनेकदा राज्यात झालं आहे. आणि म्हणून नुसती फोकनाळबाजी, टळवाटळवी, खोटारडेपणा आणि याच्यामधनं होतो आहे. तुम्ही जाहीर केलाय, तुम्ही सांगितलंय, तुम्ही आपला शब्द पाळा आणि जनतेला दिलासा द्या. 95 लाख ग्राहकांचा प्रश्न आहे, 5 कोटी जनतेचा प्रश्न आहे. लोक वाट पाहत आहे, सरकारचं त्या ठिकाणी घोषणेची वाट पाहत आहे. पण सरकार आज बदललं. आज पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आम्ही शेतकऱ्याकरता वीज बिल माफ करू. अरे शेतकऱ्याकरता वीज बिल माफ करायची गरजच नाही. आम्ही त्यांना 5 वर्ष वीज बिल घेतलंच नाही. तुम्ही घेऊ नका शेतकऱ्याकडनं. शेतकऱ्याकडनं वीज बिल घेणं म्हणजे पुन्हा हुकुमशाही आहे. शेतकऱ्याची वीज बिल वसूल करायचीच नाही आहे, ती करता येत नाही, करू नका अशी आमचं म्हणणं आहे. तुम्ही घरगुती ग्राहकाबद्दल बोला. घरगुती ग्राहकाबद्दल आमची मागणी आहे, तुम्ही 0 ते 100 युनिट माफ करणार का 5 वर्षाकरता तुम्ही घोषित केलेले. आमची मागणी आहे लॉकडाऊन पिरियडमध्ये जे संपूर्ण व्यवसाय बंद होता 0 ते 300 युनिट पर्यंत या घरगुती आणि व्यावसायिकाची वीज बिल माफ करणार का. हे 2 मुद्दे माझे आहे. यांनी घोषित करावं, यांनी घोषणा केली आहे, यांनी इम्प्लिमेंटेशन करावं. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत प्रताप होगाडे आहेत, अध्यक्ष आहेत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे. प्रताप होगाडे, मला 2-3 बाबी यामध्ये अशा दिसत आहेत की एक तर MERCनं जर का दरपत्रक वाढवलं तर मग इतर ज्या खासगी वीज कंपन्या आहेत त्या तर खुश होतातच होतात, पण महावितरण सुद्धा खुश होते. म्हणजे आधी जो प्रस्ताव जातो वीज दर वाढीचा तो या कंपन्यांकडे जातोय आणि महावितरण सुद्धा एक कंपनी आहे. साहजिकच 80% दरवाढ ही मागितली जाते. मग महावितरण त्यातनं हेअरिंग घेऊन, सुनावणी घेऊन, सूचना आणि हरकती सगळ्या बघून आणि मग ते दरपत्रक वाढवतं आणि ते वाढतंच. दरपत्रक म्हणजे 30, 35, 40% वाढतं. याही वेळेस ते वाढलं. मला दिसतंय काय की जी वाढीव बिलं आलेली आहे ती रिडिंग न घेता तर आलेली आहेच. सरासरी रिडिंग लावलं गेलेलंच आहे. पण त्याचबरोबर MERCनं जे नवं दरपत्रक दिलं होतं त्यानुसार सुद्धा तिथे बिलं आलेली आहेत आणि तिथंच घोळ झालेला आहे. सरकारकडे नियोजन नव्हतं, सरकारला लॉकडाऊनची गंभीरता कळली नाही, सरकार संवेदनशील नव्हतं आणि म्हणून मग जिथे 4,000, 8,000 फार तर बिल येणार तिथे 24,000, 26,000, 30,000 बिलं घरगुती वीज वापर ग्राहकांना आलेली आहेत. नेमकं काय झालं तुमच्या काही लक्षात आलंय? कारण तुम्ही MERCकडेही बघता आणि महावितरणकडेही बघता म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पहिलं महत्त्वाचं असं आहे की
मार्च नंतर 22 मार्च नंतर आणि एप्रिल आणि मे मध्ये जी बिलं दिली गेली ती ॲव्हरेज बिलं दिली गेली आणि ते ॲव्हरेज हे MERCच्या नियमाप्रमाणे SOP रेग्युलेशनप्रमाणे मागच्या 3 महिन्याचं घेतलं जातं. म्हणजे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यामध्ये जो वापर होता ते घेतलं गेलं. अर्थात ते ॲव्हरेज हिवाळा होता आणि लोक घराच्या बाहेर होते, त्यामुळे ते ॲव्हरेज कमीच होतं आणि त्यामुळे एप्रिल मे मधली ॲव्हरेज बिलं ही अत्यंत कमी आलेली आहेत. आणि जूनमध्ये 15 जूनच्या नंतर प्रत्यक्ष रिडिंग घेतलं गेलं त्यावेळेला ते 15 मार्च नंतर किंवा 20 मार्च नंतर 15 जून किंवा 20 जूनपर्यंत घेतलं गेलं. आणि हे जे 3 महिने होते मार्च, एप्रिल, मे, जून हे सगळे उन्हाळ्याचे होते आणि या काळामध्ये सगळे लोक आपापल्या घरामध्ये होते. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझा विजेचा वापर हिवाळ्याच्या सरासरीनं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 75% वाढला, म्हणजे जवळजवळ 1.25 पट झाला. आणि ही अवस्था राज्यभर सगळीकडे आहे. म्हणजे एका बाजूला कन्झम्पशन वाढलं हे नाकारायचं काही कारण नाही. दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनच्या काळामध्ये आयोगाची दरवाढीची ऑर्डर झाली. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये का ऑर्डर झाली, कशी झाली यांना माहीत. आणि 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुद्धा चालू झाली आणि या अंमलबजावणीमध्ये वाढीव दराचा फटका बसला. स्थिराकार 90 रुपयाचा 100 रुपये, 110 रुपये झाला. वहन आकार ₹1.28 होता तो ₹1.45 झाला. वीज आकार ₹3.05 ₹3.46 झाला किंवा 100 युनिटच्या पुढे गेलं तर 6.95चा 7.43 झाला. आणि ही 17-18% सरासरीने कमीत कमी दरवाढ आहे. ह्या दरवाढीचे 2.5-3 महिने आले आणि ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आणि एप्रिल मे मध्ये कोणी पैसे भरलेच नव्हते म्हणून या 2 कारणामुळे बिलामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. सगळीच बिलं चुकलेली आहेत का? नाही, सगळी बिलं चुकलेली नाहीत. मी खूप बिलं चेक केलेली आहेत. महावितरणच्या वेबसाईटवर त्यांनी जो तपशील दिला आहे तोही पाहिलेला आहे. प्रत्येक महिन्याची विभागणी करून 3 महिन्याचे स्लॅब करून त्यांनी बिलं दिली गेली आहेत. जी अवाजवी बिलं आलेत त्याचं प्रमाण साधारणपणाने 2-3% ते 5% आहे आणि त्याचं कारण वेगळं आहे. कॉम्प्युटराइज प्रोग्राम आहे आणि ह्या कॉम्प्युटराइज प्रोग्राममध्ये जर तुम्ही मीटरचं रिडिंग घालायला चुकला किंवा तुमचा मीटर 3 महिन्याच्या काळात स्लिप झालेला असला किंवा तुम्ही तारीख घालायला चुकला तर मग प्रचंड मोठा बदल होतो. म्हणजे बिल 5 पट, 10 पट ते 20 पट सुद्धा होऊ शकतं. रिडिंगची तारीख चुकते किंवा मीटरचं रिडिंग टाकायला चुकलं जातं किंवा स्लिप होतं. आणि असे अपवादात्मक प्रकार हे राज्यभर सगळीकडे 2-3% प्रमाणामध्ये झालेले आहेत. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत एकूण बिलामधल्या वाढीबद्दल. आता दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला तो सवलत देण्याबद्दलचा. खरं म्हणजे सवलत आम्ही नेहमीच देतोय. मी तुम्हाला सवलतीची 3 उदाहरणं सांगतो. बावनकुळे साहेब आहेत समोर. दरवर्षी आपण शेती पंपासाठी 6,000 कोटीचं अनुदान देतो, राज्य सरकारच देत असतं. दरवर्षी यंत्रमागासाठी आपण 1,500 कोटीचं अनुदान देतो, राज्य सरकारच देत असतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की ज्या वर्षी महापूर येतो, चक्रीवादळ येतं किंवा दुष्काळ येतो त्यावेळेला स्टँडिंग ऑर्डर आहे राज्य सरकारची, स्टँडिंग ऑर्डर की शेती पंपाला 33% जादा सवलत द्या, 33% बिल माफ करा. मग जे 2 वर्षानं 3 वर्षानं दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ येतं त्याला 33%ची स्टँडिंग ऑर्डर आहे. आणि इथं तर कोरोनासारखी महाभयानक 100 वर्षानंतरची एक आलेली आपत्ती आहे. आता हे फोर्स मेजर किंवा असाधारण परिस्थिती नाही आहे, असाधारण परिस्थिती आहे. आजपर्यंत देशामध्ये आपले महाराष्ट्रातले सगळे घरगुती व्यापारी औद्योगिक सगळे दर जास्ती आहेत तरीसुद्धा आपण कधी सबसिडी मागत नाही सरकारकडं. कोरोना परिस्थितीमुळे लोकांच्या खिशामध्ये पैसा नाही म्हणून ही मागणी केलेली आहे. आणि या मागणीसाठी फक्त 5,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्यांनी जर 50% दिलं 6 महिन्याकरता तर 5,000 कोटी पुरेसे आहेत आणि 300 युनिटपर्यंतच्या सगळ्या ग्राहकांना ते सवलत देऊ शकतात. हे सरकारनं केलं पाहिजे असं माझं त्याच्यामधलं म्हणणं आहे. आणखी एकच गोष्ट मला सांगायची आहे की सरकारला हे सगळं करणं शक्य आहे की नाही, योग्य आहे की नाही? शक्य आहे, योग्य आहे. जो मुद्दा बावनकुळे मगाशी सांगितला थकबाकीचा, थकबाकीच्या मुद्द्याचा सवलत देण्याशी काही संबंध नाही.
आणि थकबाकीमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ज्याचा उल्लेख झाला मगाशी की शेतकऱ्यांच्याकडे वसुली केली गेली नाही. अनेक वेळेला दुष्काळ, पूर, अमकं तमकं ह्या कारणामुळं वीज जोडणी तोडली नाही ही गोष्ट खरी आहे, पण वसुली केली गेली नाही ही गोष्ट खरी नाही. वसुली चालू होती. कृषी संजीवनी योजना सरकारनं 2 वेळा जाहीर केल्या, म्हणजे मागच्या सरकारनं अजितदादांनी 2014 साली जाहीर केली, ती फेल गेली. 2018 साली बावनकुळेने जाहीर केली, ती फेल गेली. फक्त 2004ची कृषी संजीवनी खरी ठरली होती आणि आत्ताच्या या दोन्ही फेल गेल्या. त्याचं कारण बावनकुळे साहेबांनाही माहिती आहे की शेती पंपाची बिलच आपली दुप्पट झाले आणि मग त्या दुप्पट बिलामध्ये 50% सवलत म्हणजे सवलत शून्य आहे. आणि अशा पद्धतीची सवलत जी जाहीर केली गेलेली आहे त्या सवलतीला काय फारसा अर्थ नाही. शेतकऱ्याला खरी संजीवनी दिली पाहिजे, त्याचं खरं बिल निश्चित केलं पाहिजे आणि मग त्यामध्ये त्याला सवलत दिली पाहिजे. हा तिसरा मुद्दा मगापासूनच्या चर्चेतला आहे. आणखी काही प्रश्न असेल तर मला सांगा, मी त्याबद्दल आपल्या ठीक आहे. आपल्यासोबत विलास देवळे आहेत, वीज ग्राहक कार्यकर्ते आहेत नाशिकहून. विलास देवळे, मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, कारण तुमची अशी एक केस स्टडी आहे की तुम्ही पहिल्यांदा वीज आंदोलन करायला रस्त्यावरती उतरलात. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्हाला जेव्हा कळलं की वीज बिलं ही वाढीव फरकानं आली आणि तुम्ही तुमच्या परिसरातल्या इतर वीज बिलांचा आढावा घेतला, तुम्हाला तुमच्यासारखेच वीज ग्राहक दिसले की ज्यांची बिलं ही अव्वाच्या सव्वा आली. नेमकी बिलं तेव्हा आली कशी होती आणि तुम्हाला काय उत्तर मिळालीत महावितरणकडनं? जाधव सर, मी तर खरं तुम्हाला परत धन्यवाद देतो की हा मुद्दा तुम्ही उचललेला आहे. मी ज्या वेळेला सुरुवात केली मला नाही कळलं. मी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मला लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. आता त्याच्यामध्ये आमचे प्रताप होगाडे साहेब अध्यक्ष संत असल्यामुळे त्या अग्रेसिव्हली त्या बोलणार नाही, पण मी कार्यकर्ता आहे. मी आतापर्यंत 20,000 तक्रारी वीज मंडळाकडे मांडलेल्या आहे. एकालाही त्यांनी न्याय दिलेला नाही आणि मी वीज मंडळात नोकरी केली आहे मॅनेजर म्हणून. माझं तुम्हाला म्हणणं असं आहे की मुळामध्ये कायदे वगैरे सगळे बाजूला टाकून दिलेले आता वीज मंडळाने. आणि त्याची सुरुवात मी ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या बाबतीत झाली त्यावेळेला बावनकुळेंनी नाशिकला दरबार भरवला होता, शेतकरी आपलं ग्राहक दरबार. त्याच्यात मी सांगितलं होतं मला 2 दिवस तुम्ही PA करा, हे सगळे अधिकारी मी सरळ करतो. उत्तर प्रदेशमध्ये जर कार्यकारी अभियंत्यांवरच्यांची मीटिंग योगी घेतात आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री घेतात आणि सांगतात की स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स लागू केले पाहिजे आणि कोण लागू करणार नाही, 4 लोकांना लगेच काढून टाकलं नोकरीतून त्यांनी. तिथे जर स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स लागू आहे, महाराष्ट्रात का नाही लागू होते? म्हणजे काय तर 2 महिने जर बिलं अंदाजे दिले तर प्रत्येक ग्राहकाला सुमोटो 200 रुपये भरपाई द्यायची, असं वीज कायदा 2003 व गॅझेट 20 मे 2014 कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे. तर असं आहे त्याचं पालन का बरं करत नाही कोणतंही सरकार? बावनकुळेंच्या काळातही ते झालं नाही, आताही ते देत नाही आहे. दुसरं, सुप्रीम कोर्टाने केस क्रमांक 2846 ऑफ 2006 ला सांगितलं की इथून पुढे तुम्ही अंदाजे बिलं द्यायचे नाही आहे आणि तुम्ही मीटर रिडिंग घेऊन बिलं द्यायची आहेत. आत्ता जो बावनकुळ्यांनी आणि होगाड्यांनी प्रश्न मांडला की कोणी निर्णय घेतला की अंदाजे बिलं द्यायचे? जर सुप्रीम कोर्ट सांगतंय की अंदाजे बिलं द्यायचे नाही आहे, वीज कंपनीचं परिपत्रक आहे MERCवर आधारित परिपत्रक क्रमांक 50, जर अंदाजे बिल दिले तर अंदाजे बिल आणि खरं बिल म्हणजे फरक हा मीटर रीडरच्या पगारातून कापाचा. 2 महिने मीटर रिडिंग घेतलं नाही तरी त्या कंपन्यांना रिडिंगचे पैसे त्यांनी दिलेले वीज मंडळाने. आणि मग लोकांना भरपाई देताना त्यांच्याकडनं का कापायचे नाही? कारण त्यांचे दोघांचे हात गुंतलेले एकमेकामध्ये. 2 महिने जर एकही बिल रिडिंग नाही झालं तर बिल आधा कसे काय करतात ते वीज मंडळाचे अधिकारी? हे मुद्दे कोणीही बघत नाही आहे. ग्राहकांना याच्यामध्ये रिलीफ मिळत नाही आहे. वीज मंडळाचं सर्क्युलर आहे 65 नंबरचं की अंदाजे बिल दिले तर काय करायचं. सुप्रीम कोर्टाने तर इथपर्यंत म्हणलंय ज्यांनी बिलं भरले अंदाजे त्यांचे पैसे परत करायचे बिनव्याजी. मी भरलेले बिलं, मला दर महिन्याला 1200 बिल यायचं, मी 2 महिने बिल भरलं, काय 1000 आलं ते आणि मला एकदम 5000 आलं. आता मी इथला अधिकारी रिटायर्ड मनुष्य, माझ्याकडे येऊन टेबलापाशी उभे राहणारे लोक सगळे आज अधिकारी, मी त्यांच्याशी भांडलो शेवटी सोडून दिलं ना. आता या महिन्यामध्ये आता काही सरकार देणार नाही म्हणून मी ते भरून टाकले हक्क राखून शेवटी. परंतु तुम्ही जे म्हटले आशिष जाधवजी परवा
की ज्यांना ही यंत्रणा माहिती नाही आहे ते काय करणार. आणि याच्याकरता गोडबोले न्यायाधीशांनी हिंदुस्थान पेट्रोलियम व्हर्सेस MSCDCL मध्ये निर्णय असा दिलेला आहे की कोणताही अशिक्षित ग्राहक जर त्या वीज मंडळाच्या कार्यालयात गेला आणि माझी वीज बिलाची तक्रार आहे म्हटला तर त्यांनी ते रेकॉर्ड करून घ्यायचं, त्याची सही घ्यायची आणि ते IGRC कडे आला असं समजून त्याच्यावरती निर्णय द्यायचा. आज नाशिकच्या IGRCची अशी वेळ आणलेली आहे या सगळ्या मंत्र्या लोकांनी, राजकारण्यांनी, की 1.5 वर्षापूर्वी मी 275 तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांच्या. शेतकऱ्यांना 15 वर्षात कोणीही रिडिंगला जात नाही, रिडिंग एजन्सीला पैसे मिळतात रिडिंगचे आणि खोटे बिलं जातात. जे हे 40,000 म्हणतात ते 10,000 कोटीचेच बिल आहे, पण ते 40,000 गेले. वीज मंडळाचा अधिकारी म्हणून पण सांगतोय हे सगळे खोटे बिलं तयार केलेले आहेत, त्याची थकबाकी आहे. तशी आता ती तिथे चालून जाते म्हटल्यानंतर ती शहरी ग्राहकांना सुरू केली. आमच्या नाशिकमध्ये मी बघतोय 30 वर्ष रिक्षाचा कायदा आहे की मीटर टाकून रिक्षा चालवायची. पुण्यात चालते, मुंबईमध्ये टॅक्सी चालते, नाशिकला 5 सीट आणि मन मानेल तसं भाडं. तसं वीज मंडळाने सुरू केलेलं आहे. त्यामुळे होगाडे जी म्हणतात ते बिलं बरोबर आहे, तांत्रिकदृष्ट्या त्यांचं म्हणणं 80% बिलं हे रिडिंग बरोबर आलंय, परंतु त्यांना जी सूट मिळायला पाहिजे कायद्याने जे दिलेली आहे ती त्यांना दिलेली नाहीये सुमोटो. दुसरं, त्यांना फेऱ्या मारायला लावतात. त्यांना एका महिन्यामध्ये सरकारचा कायदा आहे की प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन काय अमुक ढमुक, तो कायदा पाळला जात नाही. मी कलेक्टरकडे कमिटीमध्ये आहे, 10 वेळा तक्रारी केल्या. वीज मंडळाच्या अधिकारी निर्लज्जपणे म्हणता आम्ही काही करणार नाही, कोणावर कारवाई करणार नाही. हे बंद झालं पाहिजे. दुसरं जे महत्वाचं राहिलेलं आहे होगाडे साहेबांकडनं की जे लोक घरामध्ये नाहीये आणि बाहेरगावी गेलेले आहेत, ते येऊ नाही शकले, त्यांचे घरं बंद होते, तरी त्यांना मधल्या काळामध्ये 1,000 रुपयाचे बिलं गेले, आता 5,000चे बिलं गेले. त्यांनी काय करायचं. आमचे जे कमिशनर नाशिकचे, त्यांचा बंगला गंगापूर रोडला आहे, तो मागे 5 महिने बंद होता. त्यांनी 10,000 भरले, 3 महिन्यात त्यांचे 10,000 वजावून गेले ऑटोमॅटिक अंदाजे रिडिंग देऊन, आणि त्यांचं मीटर काढून आणलं. मी भांडून त्यांचं मीटर त्यांना लावायला लावलं. हे जर कमिशनरचे आले तर सामान्य माणसाला काय करत असतील हे. त्यामुळे माझा विश्वास नाही आहे वीज मंडळ आणि वगैरे हे दोघी जी राजकीय पक्षाचे लोक बसलेले ते लोकांना बनवतात असं माझं म्हणणं आहे. ह्या दोघांनी एकत्र बसावं. हा रे ग्राहकांचा प्रश्न आहे. बरं, हे पैसे काही यांच्या खिशातून येणार नाही मंत्र्यांच्या, हे ग्राहकांच्या टॅक्समधलेच पैसे आहे. ते तुम्ही साखर कारखान्यांना वाटतात रिलीफ म्हणून द्यायला, मुळा प्रवराला 2,000 कोटी वाटतात. सर्वसामान्य ग्राहक जो अडचणीत आलेला आहे, माझ्यासारखा कर्ज काढून भरू शकतो, पण माझा जो पान टपरीवाला आहे, माझा जो न्हावी आहे, तो रडतोय 10,000 बिल भरणार कुठून, त्याच्याकडे पैसेच नाही आहे. तर याच्यामध्ये यांनी, कारण हे जे वीज मंडळांनी ज्या वेळेला प्रायव्हेट कंपन्या होत्या त्या ताब्यात घेताना जे प्रियांबल आहे त्यांचं कायद्याचं की वेलफेअर करायचं आहे ग्राहकांचं, तर हे काही वेलफेअर नाही आहे की 1,000 बिल आहे तर एकदम 5,000 बिल दिलं तुम्ही त्यांना. तर याच्यामधून मार्ग काढला पाहिजे. मागे होगाड्यांना माहिती आहे, राणे कमिटीने मार्ग काढला होता. एकट्या राणेंनी शब्द दिला, पाळला आणि 2 वर्ष इंडस्ट्रीचे जास्तीचे बिल भरले. सरकार त्यावेळेला करू शकत होतं. काल सांगितलं विजय देवळे, मला एक प्रश्न पडलाय तुमच्या उत्तरातून जे पुढे आलेला आहे त्यावरती मला एक प्रश्न पडलेला आहे. विलास देवळे, माझा प्रश्न असा आहे की मुळा प्रवरा जर का त्यांना थकबाकीतून सूट दिली गेली असेल आणि तुम्ही म्हणताय की तो दंड त्यांना किंवा ती वसुली त्यांची झाली नाही आणि कोर्टात सुद्धा ते प्रकरण गेलं होतं, मुळा प्रवरानं असा दावा केलेला आहे की आम्ही कोर्टात खटला हा चालवला आणि तिथून आम्हाला ती सूट मिळालेली आहे. नेमकं काय झालं होतं? म्हणजे जे सामान्य वीज ग्राहक आहेत महावितरणचे, त्यांनाही कळू देत की मुळा प्रवराच्या वीज ग्राहकांना किंवा मुळा प्रवरालाच कशी सूट मिळाली, जेणेकरून त्यांनाही मिळू शकेल. कोणी दिली सूट, पुन्हा का दिली? हे बा, मुळा प्रवराच्या लोकांना वीज मंडळ एक कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून वीज देत होती आणि त्याचे पैसे घेत होते. त्यांच्याकडे थकबाकी 2,000. मी थोडं प्रेक्षकांसाठी थोडंसं एलॅबोरेट करून सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये मुळा प्रवरा नदी ज्या भागातनं वाहते त्या भागामध्ये एक सहकारी संस्था आहे, मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था. ती महावितरणकडनं वीज घेते आणि आपले जे समभाग धारक आहेत तिथली जी लोक आहे त्यांना वीज वाटप करते MSCBची सबसिडी म्हणून. आणि मग अशा वेळी त्यांनी वीज आकारणी करायची, त्यांनीच वीज बिलांची वसुली करायची, त्यांचा भाग काढून घ्यायचा आणि सरकारला जी काही फी असेल म्हणजेच महावितरणला ती द्यायची किंवा वीज मंडळाला द्यायची.
असं हे मुळा प्रवराचं प्रकरण आहे. त्यात वाद झाला आणि पुढे विलास देवळे बोला. हा, त्यांचा वाद झाल्यानंतर ते नियामक आयोगाकडे सगळ्यांकडे जाऊन ते टेक ओव्हर झालं वीज मंडळाकडनं थकबाकीच्या पोटी. 2000 कोटी रुपये भरले नाही त्यांनी विजेचे म्हणून. आणि मग ते टेक ओव्हर झाल्यानंतर ती थकबाकी आता जवळजवळ राईट ऑफ पर्यंत आलेली आहे. आणि त्याच्याबद्दल ते आम्ही जागा वापरतो त्यांची आणि लाईन वापरतो म्हणून 100 कोटी दर महिन्याला आम्ही वर्षाला त्यांना देतोय भाडं. म्हणजे हा धंदा तुम्ही करू शकतात का? तर राजकीय तुमचे संबंध आहे म्हणून, कारण त्यांचे नेते राजकीय म्हणून. आणि सर्वसामान्य मनुष्य जो हातावर पोट धरणार आहे त्याला 10,000 बिलामध्ये तुम्ही सूट देऊ शकत नाही. हे चुकीचा निर्णय, कारण हा राजकीय निर्णय आहे. हा, मग आणि मुळा म्हणून या प्रवराचा जो दोघी राजकीय निर्णय झालेला पक्षांनी आहे आपला तो राजकीय मागच्या सरकारच्याही काळात बाजूला झालेला आहे ठेवून- आणि त्याच्या आधीच्या आघाडी सरकारच्याही काळात झालेला आहे. हो, त्या आधीच्याही सगळे एकमेका सांभाळून घेऊ. कोऑपरेटिव्ह आहे तिथे त्यांचं सहकार्य आहे, मग सहकारी याचा तत्व अर्थ आहे असा त्यांचं. आहे की म्हणून आता विखे म्हणतोय पाटील की या इकडनं ग्राहकांच्या तिकडं बाबतीत जे आता जातात ते या मुळा प्रवराच्या भानगडीमुळे जात असेल. म्हणजे कधी काँग्रेस बरोबर, कधी भाजप बरोबर, कधी शिवसेनेबरोबर. तसं नाही, ते स्वतःच्या स्वार्थाकरता जात असता. आमचं त्याच्याबद्दलही काही मत नाही त्यांनी कुठे जावं. परंतु पण माझं मुळा म्हणणं आहे की प्रवरासाठी तुम्ही अशा सवलत मोठ्या त्यांनी लोकांना सर्व जर पक्षांकडनं घेतली आहे. माफी देतात ते नाही. हा, सगळ्या पक्षांकडनं घेतली तर या सगळ्या पक्षांनी एकत्र यावं, मध्यमवर्गीय ग्राहकाला रिलीफ द्यावा. एक्झॅक्टली. हे माझं प्रताप म्हणणं आहे. बोगाडे, आणि तुम्हाला या कायदे खूप मुद्द्यावर आहे. काही त्याची बोलायचं आहे? अंमलबजावणी बघा, मुळा प्रवराचं शून्य प्रकरण आहे. कसं हाती आलेलं आहे. वीज ग्राहक जो सामान्य आहे त्याच्या बाबतीत सहानुभूती नाहीये मला दोन सरकारला. गोष्टी सांगायच्या आहेत. मुळा प्रवराच्या बाबतीत मात्र हो. सर्वांना सहानुभूती आहे. यालाच कोऑपरेटिव्ह फेडरलिझम किंवा कोऑपरेटिव्ह पॉलिटिक्स मुळा- माझा मुद्दा बरोबर घेतला तुम्ही. मुळा प्रवराला पहिल्यापासूनच सवलत होती हा. आणि ह्या सवलतीच्या काळामध्ये जो आयोगानं बल्क टॅरिफ त्यांना ठरवून दिला त्या बल्क टॅरिफ प्रमाणे सुद्धा रक्कम त्याने ग्राहकांच्याकडनं वसूल केली नाही. आणि जेवढी वसूल केली तेवढी भरली. वसूल फार कमी केली. म्हणजे ₹1.10 दर होता त्यावेळेला त्यांनी 45 पैसे वसूल केले आणि 44 पैसे भरले. या पद्धतीने ती थकबाकी 2700 कोटीच्या वर गेली. तत्कालीन सरकारनं, जे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं, त्यांनी त्यांना मदत केली. त्यानंतर थकबाकी पोटी 2012 साली हे टेकओव्हर झालं, महावितरणच्या ताब्यात गेलं. त्याच्या पुढची सर्वात वाईट गोष्ट सांगतो तुम्हाला. हे टेकओव्हर झाल्यानंतर मुळा प्रवरा कंपनीनं जी चालबाजी केली ती महाभयानक आहे. मुळा प्रवरा कंपनी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. त्या कंपनीनं असा दावा केला की माझी जागा आहे, माझी मशिनरी आहे, माझी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, माझी इक्विपमेंट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर माझं आहे आणि मग मला युजर चार्जेस मिळाले पाहिजेत. मुळा प्रवराची ऑफिशियली कागदोपत्री त्या कंपनीचे एकूण प्रॉपर्टीची किंमत जी होती त्या प्रॉपर्टीची किंमत जेमतेम 125-150 कोटीच्या घरामध्ये होती. त्या मुळा प्रवरा कंपनीला आज युजर चार्जेस म्हणून ॲपेलेट ट्रायब्युनलचा निर्णय, MBRCचा निर्णय, ह्या दोन्हींच्या निर्णयामुळं दर महिन्याला 4 कोटी रुपये दर महिन्याला. मुळा प्रवरा काहीही करत नाही, संचालक मंडळ काही करत नाही, सगळे आपापल्या घरी बसलेले आहेत आणि केवळ ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण वापरतो म्हणून दर महिन्याला 4 कोटी असं 2012 पासून 2025 पर्यंत 12 वर्ष आमच्याकडनं वसूल केले जाणार आहेत. म्हणजे दरवर्षी 50 कोटी, एकूण 700 कोटी रुपये आपले जाणार आहेत. म्हणजे प्रॉपर्टीची किंमत 150 कोटी, थकबाकी 2700 कोटी त्याची वसुली नाही. नगरच्या कोर्टामध्ये ते अडकून पडलं आणि त्याच्या पुढे जाऊन पुन्हा आम्ही 700 कोटी देत आहोत आणि मी देतोय, प्रत्येक ग्राहक देतोय, आशिष जाधव सुद्धा देत आहेत आपल्या टॅरिफमधनं. हा एक मुद्दा आहे मुळा प्रवराचा. आणि दुसरा महत्वाचा, मुळा प्रवरा फार लहान आहे, फार लहान आहे. शेतकऱ्यांची थकबाकी हा एक प्रचंड मोठा फ्रॉड आहे आणि ते बावनकुळेंना चांगलं माहिती आहे. आम्ही स्वतः अहवाल तयार करून त्यांच्याकडे दिलाय, पुरावे दाखवलेत, कागदपत्र दाखवलेत, त्यांनी ते मान्यही केलं. पण आज अखेर ही खरी थकबाकी जी 40,000 कोटीची थकबाकी आज सांगितली जाते शेतकऱ्यांची, त्यामधलं दंड व्याज बाजूला काढलं तर मुद्दल उरतं 25,000 कोटी किंवा त्यापेक्षा कमी. आणि त्या 25,000 कोटीपेक्षा जे कमी मुद्दल आहे ते दुप्पट आहे, कारण सगळ्या शेतकऱ्यांची बिलं ही दुप्पट झालेली आहेत. कन्झम्पशन दुप्पट दाखवलं गेलेलं आहे.
तुम्ही आज घरगुती ग्राहकांच्या बिलाबद्दल बोलताय, शेतकऱ्यांच्या बद्दल हे 2011-12 पासून चालू आहे. 2011-12 पासून म्हणजे मागचंही सरकार आणि त्याच्या मागचंही सरकार, ही दोन्ही सरकार, ह्या दोन्ही सरकारांच्याकडे 12-13 सालापासून आम्ही ही तक्रार करतो आहोत की अनमिटर्ड शेतकऱ्यांची HP वाढवून टाकली याने. 3 HPचं 5 HP केलं, 5चं 7.5 केलं, 7.5चं 10 केलं. आणि जे मिटर्ड होते त्यांचा वापर किती आहे बघायचंच नाही, त्यांचं रिडिंग घ्यायचंच नाही. 2-2 वर्ष ते मीटर रिडिंग घ्यायला कधी कोण जातच नाही. पण बिलामध्ये मात्र येतं वापर 100 युनिट, वापर 125 युनिट. दर महिन्याला 100 ते 125 युनिट वापर टाकलाच पाहिजे. आणि त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा, मी आकडे सांगतो तुम्हाला, वापर 15,000 मिलियन युनिटच्या वर नाही, पण महावितरणच्या ताळेबंदामध्ये हा वापर 30,000 मिलियन युनिट दाखवला जातो, दुप्पट. आणि त्यामुळं शेतकऱ्यांची थकबाकी ही प्रचंड वाढलेली आहे, कागदोपत्रीच वाढलेली आहे. आणि दुसरं कारण, डिसेंबर 14 पासून आज अखेर म्हणजे नोव्हेंबर 20 पर्यंत 6 वर्षामध्ये शेतकऱ्याचे सवलतीचे दर कोणी ठरवलेच नाहीत. ना मागच्या सरकारनं ठरवलं ना या सरकारनं ठरवलं. आणि त्यामुळे आयोगाने गेली 6 वर्ष 6 वेळा दर वाढवले आणि त्या वाढीव दराचा फटका त्या शेतकऱ्यावर पडला. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचा दर पूर्वी 55 पैसे प्रति युनिट होता सरकारचा, तो आता ₹1.60-70 गेला. ज्याचा 85 पैसे होता तो ₹2च्या घरामध्ये गेला. आणि त्यामुळं ही थकबाकी पुन्हा प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे सरकारनं सवलतीचे दर निश्चित केले आणि प्रामाणिकपणानं, मी मगाशी म्हटलं ना, 2014ची अजितदादांची कृषी संजीवनी फेल गेली आणि 2018ची बावनकुळेंची कृषी संजीवनी फेल गेली. आणि आता जे जाहीर केलेलं आहे 100% सूट म्हणजे 50% सवलत, हे सुद्धा फेल जाणार आहे. जर बिलच बरोबर नाहीत आणि थकबाकी खोटी आहे, दुप्पट आहे आणि पुन्हा त्याच्यावर दंडाने व्याज आहे, तर मग ही थकबाकी जोपर्यंत आम्ही दुरुस्त करत नाही, त्यांची बिलं जी खरी आहेत त्या 45-50% पातळीवर जोपर्यंत आणत नाही, तोपर्यंत पुन्हा ही तिसरी सवलत किंवा ही कृषी संजीवनी सुद्धा फेल जाणार आहे. आणि हा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. थोडक्यात काय माहितीये का, की जे नियमित कर्जफेड करतात त्या शेतकऱ्यांना जसा कुठलाही लाभ होत नाही ना कर्जमाफीचा, तसंच आहे हे. जे नियमित वीज बिल भरतात त्यांच्या मातीच भुर्दंड आहे. हा, मी एक ब्रेक घेतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की जसं ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना वीज ग्राहकांशी काही घेणं देणं राहिलेलं नाही, तसंच काँग्रेसचे प्रवक्ते जे नितीन राऊत यांना डिफेंड करायला येत आहेत, त्यांनाही वेळेत पोचावं, वेळेत आपण हजर राहावं चर्चेला असं वाटत नसेल. किंबहुना काँग्रेसमधूनच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पाठिंबा देण्याचं काही सुचत नसेल, असंही असेल. पण आहे, डॉक्टर राजू वाघमारे हे स्टुडिओमध्ये येऊन बोलणार होते. आता निम्मा वेळ निघून गेलेला आहे, तरी ते पोहोचलेले नाहीयेत आणि ते पोहोचत नाहीयेत म्हणून आम्हाला घेता येत नाहीये. ठीक आहे, नितीन राऊत यांनी विचार करावा, निदान आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांना तरी वेळेत पोचावं, माहिती द्यावी, हे सांगावं. जर ते स्वतः येत नसतील तर त्यांनी आपल्या प्रवक्त्यांना तरी नीट माहिती देऊन पाठवावं वेळेत. तेही होत नाहीये. काय चाललंय काय, हाच प्रश्न आहे. आजचा जो आपला रोकटोक पोल आहे तो बघा. आम्ही 24तास.com या वेबसाईटवरनं हा पोल घेतलेला आहे. वीज ग्राहकांना वाढीव बिलातून सूट मिळेल का? 39% लोक म्हणतायत होय, वीज बिलातून सूट मिळू शकेल, सरकार सकारात्मक विचार करेल. पण 61% लोक म्हणतायत नाही, वीज ग्राहकांना वाढीव बिलातून सूट मिळणार नाही. म्हणजे मेजॉरिटी, बहुमतानं जवळपास 61% लोकांना वाटतंय की वीज बिलामध्ये सरकार सूट देऊ शकत नाही. सरकार ती तिजोरी ही रिकामी आहे हे बहुतेक या 61% लोकांना कळलेलं दिसतंय आणि म्हणूनच ते म्हणतायत की सरकार सूटच देऊ शकत नाहीये. म्हणजे सरकारलाही वाटत असेल की वीज ग्राहक सध्याची परिस्थिती समजून घेतील आणि तेच उद्या म्हणतील की आमची वीज ही तुम्ही खंडित करू नका, ती अखंडित ठेवा, आम्ही वीज बिलं भरतो. ती वेळ कदाचित सरकार, राज्य सरकार वीज ग्राहकांवर आणू पाहते. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे पोहोचलेले तर नाही आहेत, पण त्यांना फोनवरनं आपण प्रतिक्रिया घेऊ. सरकारचं म्हणणं काय हे त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांना हेही विचारू
की तुम्ही वेळेत का बसले नाहीत. आमचे जे वीज ग्राहक आहेत ते तुम्हाला ऐकायला आतुर होते. तुम्ही वेळेत पोहोचू शकत नाही, वेळेत येऊ शकत नाही. ऊर्जा मंत्री जे तुमच्या पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांना वाचवायला कोणी नाही, हे मी त्यांना विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, पुन्हा तोच प्रश्न आहे की जर का आपण आश्वासनाची पूर्तता करू शकत नाही तर मग आपण आश्वासन का देतो. 3 पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. अर्थ व नियोजन खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे. त्यांच्याशी सल्लामसलत न करता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सल्लामसलत न करता आपण हे परस्पर सांगतो की होय आम्ही वीज बिलातून दिलासा देतो आहोत, आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, आम्ही सगळं काही करतो आहोत, तुम्हाला गुड न्यूज दिवाळीनंतर देऊ, हे शेवटचं उत्तर होतं त्यांचं. आणि दिवाळी झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सरळ सांगितलं जातं की सॉरी, तुम्हाला वाढीव बिलांमधून काही सूट मिळणार नाही. ज्या फरकानं तुम्हाला जी वाढीव बिलं आलेली आहेत त्याच वाढीव बिलांना तुम्हाला तसंच तसं ते भरावं लागेल, तरच तुमच्या घरची वीज ही अखंडित राहील. याचा अर्थ काय घ्यायचा. नाही, अशी जी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आश्वासन देण्यात आलं होतं त्याच्या पाठीमागे भावना हीच होती की ग्राहकांना, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळावा. भारतीय ऊर्जा मंत्र्यांनी मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे सांगितलं की कॅबिनेटमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी पण चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि ही एक आमच्याकडे मंत्र्यांना आमच्या वाटत होतं की त्या दृष्टीने सर्वसामान्य माणूस जो या करोनामध्ये जो खचलेला आहे, ज्याला त्रास झालेला आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार मिळावा, त्याला सवलत मिळावी, या भावनेने ते आश्वासन दिलं होतं आणि त्याच्या दृष्टीने कामही करण्यात आलं होतं. आता केंद्राकडे पण त्याबाबत पैसे मागितलेले होते, जवळजवळ 10,000 कोटी मागितले होते. आता ही जी चर्चा चालू आहे आपली की वीज ग्राहकांना त्याच्यामध्ये सवलत मिळेल की नाही, तर त्याच्याबाबत मला एवढंच सांगावंसं वाटेल सरकारच्या वतीने की याबाबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची याबाबत बोलणी झालेली आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री याबाबत लवकरच निर्णय घेऊन तो जनतेसमोर घेऊन येतील. प्रश्न असा पडतो की ज्या पद्धतीने विरोधक रस्त्यावर उतरून आता ज्या पद्धतीने गदारोळ करतायत, त्यांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की मार्च 2014ला ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आमची थकबाकी जी आपल्या डोक्यावर होती ती थकबाकी होती जवळजवळ 14,500 कोटी. पण आताची जर थकबाकी जर यांनी जी आमच्या डोक्यावर ठेवली त्याच्यामध्ये जवळजवळ 44,000 ते 43,000 कोटीची थकबाकी डोक्यावर ठेवली. ती थकबाकी डोक्यावर आहे. करोनाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या. जी कंपनी नफ्यात होती तिचा नफा थोडा कमी झाला आणि मगाशी त्या सरांनी आपल्या सांगितलं की ज्या पद्धतीने तो आयोगाच्या निर्णयामुळे जी भाववाढ झाली त्याचा जो 20 ते 22% परिणाम झाला, त्याच्यामुळे या गोष्टी झाल्या आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आता झालेला आहे. जवळजवळ 43,000 कोटी थकबाकी डोक्यावर ठेवून हे सरकार गेलं आणि यांना असं वाटतं की 43,000 थकबाकी या भाजप सरकारने जी ठेवली होती ती सरकार आल्या 6 महिन्यात 5 महिन्यामध्येच करोना चालू झाला, सगळ्या गोष्टी बंद झाल्या, लॉकडाऊन झाला. मग ती 45,000 ते 43,000 कोटीची थकबाकी ती म्हणजे हवेत नाहीशी होईल का? कशी नाहीशी होणार? त्याच्यासाठी वेळ लागेल, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, अधिक पैसे मागावे लागतील, त्या पैशाची तजवीज करावी लागेल आणि त्याच्यातून ग्राहकांना दिलासा दिला जाईल आणि त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण आपणच थकबाकी करायची, आपणच सगळ्या गोष्टी डोक्यावर आणून ठेवायच्या आणि नंतर आपणच बोंबाबोंब करायची की अशा काही गोष्टी. ठीक आहे राजू वाघमारे, आजही पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी हे आश्वासन दिलेलं नाही की वीज ग्राहकांना भरीव सवलत दिली जाईल. ते हेच म्हणतायत की तुमची बिलं घेऊन या, आपण ती तपासू आणि मग त्यात सूट मिळते का बघू.
हे उत्तर नाही होऊ शकत ना. नाही, अशी जी बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागे पण बोललो आणि आता पण आपले जे तज्ञ साहेब तिकडे बसलेले त्यांनी पण स्पष्टपणे सांगितलं की वाढीव बिलं जी आलेली आहेत त्याचं प्रमाण 2 ते 3% तुम्ही 4% घ्या त्याचं प्रमाण, पण वाढीव बिलं सरसकट प्रत्येकाची आलीत का? तर आलेली नाहीयेत. मग बिलांमध्ये दिलासा दिला पाहिजे ही मागणी बरोबर आहे, पण वाढीव बिलं सगळ्यांची आलीत का? आता जेवढे सगळे कर्मचारी बावनकुळे साहेबांच्या काळात अगदी व्यवस्थित होते ते सत्ता गेल्या आळागुंती कारभार करायला लागले, सत्ता गेल्या ते लोक भ्रष्टाचार करायला लागले 6 महिन्यामध्ये. असं कोण एका माजी मंत्र्याने पण म्हणणं म्हणजे ज्या खात्याचे तुम्ही मंत्री होतात, ज्या खात्याच्या लोकांबरोबर तुम्ही काम, ते लोक 6 महिन्यात बदलले. ठीक आहे. आपल्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, हा एक नवीन मुद्दा कालपासून पुढे आलेला आहे की थकबाकी तिचं प्रमाण हे 67,000 कोटी रुपये इतका आहे आणि तुमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ती थकबाकी जवळपास 40 ते 44,000 कोटी रुपयांनी वाढली, जी 14,500 कोटी होती आधी, म्हणजे मागचं आघाडी सरकार जेव्हा सुटलं 2014 मध्ये, आणि तुम्ही ती जवळपास 40 ते 45,000 कोटींनी वाढवून ठेवली. त्यात आता ऊर्जा मंत्र्यांनी नवीन सुरू केलेलं आहे. ते म्हणतायत की बावनकुळेंचं तिकीटच ही थकबाकी वाढली म्हणून भाजपनी कापलं होतं. बोला. आशिष, यांना राजू वाघमारेला एक तर काही अभ्यास नाही आहे, यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. असं आहे की 16,000 कोटी रुपये अजितदादा पवार जेव्हा ऊर्जा मंत्री होते तेव्हा या कंपनीवर 16,000 कोटी रुपये थकबाकी होती आणि 41,000 कोटी काय झाली? मी वारंवार सांगतोय, प्रताप होगाडेजी या ठिकाणी आहे, आपण 30,900 कोटी रुपये शेतकऱ्याच्या वीज बिलावर जे दाखवले होते, मी आधीच सांगितलं की ते बिल करेक्ट आहे की खोटे आहे, चुकीचे लावले आहे, त्याची आम्ही एक चौकशी समिती नेमली आहे. ती रिपोर्ट्स आल्या सरकारकडे, त्या रिपोर्टचा अभ्यास करा. असं आहे की 30,900 कोटी रुपये यापैकी थकबाकी ही राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्याकडे दाखवली आहे. राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष फक्त 5% शेतकऱ्याकडनं उघाडायची, 5% शेतकऱ्याकडनं बिलाची वसुली केली आहे. 45 लाख शेतकऱ्याकडनं 5 वर्ष एकही पैसा मागच्या सरकारने घेतला नाही. आणि म्हणून, कारण आपण सांगितलं होतं बिलं चुकीचे आहे, बिलं स्क्रॅप करा, आम्ही ठरवलं आता पैसेच घ्यायचे नाही शेतकऱ्याकडनं. शेतकऱ्याकडनं पैसे न घेतल्यामुळं आपल्याला 30,900 कोटीची थकबाकी याच्यामध्ये ऍड आहे 16,000 कोटीमध्ये. 16,000 कोटी आणि 30,000 कोटी ऍड झाल्यामुळं ती 44,000 कोटी झाली आहे. आता प्रश्न आहे, आम्ही कधीही घरगुती, रेसिडेन्शियल, कॉमर्शियल आणि इंडस्ट्रीयल याची थकबाकी राहू दिली नाही. काही काळामध्ये दुष्काळ परिस्थिती आणि पूरहानीमध्ये काही घरगुती वीज ग्राहकाची थकबाकी राहिली आहे. यामध्ये थकबाकीमध्ये कुठलाही त्या ठिकाणी कोणतीही चौकशी केली, म्हणजे माझं तर आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, एक म्हणा नाही, 15 दिवसात चौकशी करा. खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला थकबाकीची वीज बिलाच्या सवलतीचा काहीच संबंध नाही आहे. वीज बिलाची सवलत द्यायची असेल, तुम्हाला कोरोनाच्या संक्रमणामध्ये सवलत द्यायची असेल, तुम्हाला 100 युनिट माफ करायचे असतील तर त्या ठिकाणी सरकारकडनं 5,000 कोटी दिले पाहिजे. कंपन्यांना पैसे दिले तर कंपन्या बिलं स्क्रॅप करतील. आणि राहिला प्रश्न यांचा, नितीन राऊत साहेबांचा, आम्ही घोषणा नाही केली होती, त्यांनी विधानमंडळात घोषणा केली 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू. त्यांनी घोषणा केली कोरोनाच्या संक्रमणामध्ये आम्ही सवलत देऊ. त्यांची घोषणा त्यांनी पूर्ण करा. आम्ही आंदोलन करतोय, तुम्ही घोषणा केली म्हणून तुमची घोषणा तुम्ही पूर्ण करा. आम्ही आंदोलन करणार नाही, आम्ही तुमचं अभिनंदन करू, आम्ही तुमचं अभिनंदन करू, आम्ही तुमचं अभिनंदन करू. तुम्ही घोषणा केली आहे, तुम्ही घोषणा पूर्ण करा. थकबाकीचा काही संबंध नाही आहे. थकबाकी शेतकऱ्याकडे, बोला ना, शेतकऱ्याची वसुली केली नाही आहे म्हणून थकबाकी झाली आहे. जर या काँग्रेस शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे, आम्ही शेतकऱ्याकडे कधी वसुली केली नाही आणि कधी वसूल करणार नाही, कधी वसूल करणार नाही शेतकऱ्याकडनं. शेतकऱ्याकडनं वसुली आता तुम्ही कबूल केलं. सामान्य
राज्यामध्ये बहुतेक वीज ग्राहकांना वाढीव बिलं आलेले आहे. सरकारकडे वसुली करू नका. बहुतेकांच्या या तक्रारी आहेत. त्यांचा काय दिलासा देणार? हे तर असं झालेलं आहे की नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी कुठलाही लाभ देत नाही. तसंच झालेलं आहे. उलट त्यांच्यावरती भुर्दंड येतो. तुम्ही 100 युनिट माफ करायची घोषणा काय केली? अहो 100 युनिट माफ करण्यासाठी अभ्यासगट नेमू. अहो तुम्ही मराठी वाचा बावनकुळे साहेब. तुम्ही अहो 60% बावनकुळे वीज साहेब बिल मराठी वाचा. 60% मराठी वाचा. त्यांनी काय सांगितलं त्या ऊर्जामंत्र्यांनी? ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांनी शब्द फिरवला की नाही सांगा. डॉक्टर राजू वाघमारे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शब्द जो जनतेला दिला होता तो फिरवला की नाही? नितीन राऊतांनी आपला शब्द जो जनतेला दिला होता तो फिरवला की नाही? हो की नाही सांगा. तुम्ही मराठी वाचा. ऊर्जा मंत्री काय बोलले? ते म्हणाले 100 युनिट पर्यंत वीज मोफत देऊ शकतो की ते आधी बोलले. ते आजही त्यावरती कायम आहेत. वीज बिलं जी वाढीव वीज बिलं आहेत त्याला म्हणाले ते सूट देऊ. वाढीव बिलांच्या बाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं स्पष्टपणे ऊर्जा मंत्र्यांनी ठीक सांगितलं. आहे. हे बरं झालं तुम्ही सांगितलं कारण आता काँग्रेसनं सुद्धा आपला शब्द फिरवलाय. म्हणजे ऊर्जा मंत्र्यांनीच फिरवला असं नाही. ठीक आहे. जेव्हा 95 लाख नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री विजेच्या संदर्भात बोलले असतील खास करून वाढीव वीज बिलांदरम्यान ते सगळ्या प्रतिक्रिया एकत्र करून राजू वाघमारे तुम्हाला दाखवू. मला चांगलं सुचलंय या गेल्या 5 महिन्यामध्ये वाढीव वीज बिलावरून डॉक्टर नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री जेव्हा प्रसार माध्यमांसमोर बोलले आणि त्यांनी बिलातून सूट देऊ असं आश्वासन दिलं त्या सर्व प्रतिक्रिया आम्ही एकत्र करून उद्या G24 तासवर दाखवणार आहोत. म्हणजे जनतेला हे कळेल की कसा शब्द फिरवला गेला. मला असं वाटतं आता फार जास्त बोलणं गरजेचं नाहीये. वीज बिलांवरून राजकारण होत आहे. एक तर वीज ग्राहक ज्यांच्याकडे वाढीव बिलं अव्वाच्या सव्वा बिलं आलेली आहेत ते भरतायत. काहींनी भरली आहेत. काहींना वीज आपली कापली जाण्याची किंवा खंडित केली जाण्याची भीती आहे. त्या भीतीपोटी ते बिल भरतायत. सरकार म्हणतंय तुमचं बिल आमच्यापर्यंत आणा. तांत्रिक बाबू समजून घ्या. बिल कसं रॅशनल व्यवहार्य आहे हे तुम्ही समजून घ्या आणि मग तुम्ही बिल भरा. काही सवलत असेल तर देण्याचा प्रयत्न करू पण वैयक्तिक बिलांमध्ये असं होणार नाहीये. ज्यांना समज आहे, ज्यांना वेळ आहे, ज्यांना असं वाटतं की आपल्याला न्याय मिळावा, ज्यांना ग्राहक संरक्षण कायदा माहिती आहे तेच वीज ग्राहक सरकार दरबारी जातील आणि सूट मिळवून घेतील. पण जे सर्वसामान्य आहेत त्यांनी काय करायचं हाच मुद्दा आहे. त्यावर चर्चा करण्याचा आपला हा प्रयत्न होता. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा G24 तास. राहा एक पाऊल पुढे.